देगलूर तहसील कार्यालयात शिवसेनेचे क्या हुआ तेरा वादा आंदोलन भाजप प्रणित शासनाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज माफी करणार, शेतकरी बांधवांना पीक विमा देणार, शेतीमालाला योग्य भाव देणार, शेती उत्पादन वाढ करणार, खते व बियाणे, फवारणी औषध दर कमी करणार, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करणारे, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, हर घर जल देणार, 25 लाख सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, नोकऱ्या देणार, 45,000 गावांना पाणंद रस्ते देणार, यासह बियाणे व खते यांची चढ्या भावाने व बोगस निकृष्ट दर्जाचे विक्री होत आहे यांची चौकशी करावी जाहीरनाम्यातील आश्वासन दिले होते, पण निवडणुकीनंतर या आश्वासनचा विसर पडला आहे। त्यामुळे याचा निषेध व या आश्वासनची आठवण करून देऊन भाजप जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करावे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठवाडा संपर्कप्रमुख तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख भुजग पाटील यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 5 जून रोजी शासनाकडे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर, शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापूरकर, जिल्हा समन्वयक माजी जिल्हा परिषद सदस्य नागनाथ वाडेकर, मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके, मतदारसंघ संघटक राजेंद्र इंगळे खानापूरकर, युवा सेना तालुका समन्वयक तथा शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमूरकर, उपतालुका प्रमुख मानाजी पाटील लोणे, विभाग प्रमुख हणमंत पाटील शिवणीकर, अल्पसंख्याक सेना शहर प्रमुख सय्यद मीर सय्यद हनुमिया, मतदारसंघ प्रवक्ते सरपंच बालाजी चोपडे खुतमापूरकर, शहर संघटक भगवान जाधव, उपशहर प्रमुख बाबूराव मिनकीकर, उपशहर प्रमुख मशनाजी पैलावार, युवा सेनेचे राहुल सोनकांबळे, विनोद सोनकांबळे, देगलूर शहर प्रमुख संजय अण्णा जोशी, शहर प्रमुख रवींद्र उल्लेवार आदी शिवसेना पदाधिकारीसह असंख्य शेतकरी बांधव, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शासनाच्या विरोधात व मागण्यांसाठी घोषणाबाजी करून तीव्र व उग्र निदर्शने करण्यात आली। ताजा हालात न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड। मालाला भाव शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याला पीक विमा झालाच पाहिजे, खताची दर कमी ठिकाणी केलेला आहे। म्हणून मराठवाड्यामध्ये आज तहसीलदार साहेबांना पूर्ण मराठवाड्यामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याच्या आंदोलनाची आज सुरुवात आहे। 5 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत आमचं हे आंदोलन असंच विविध प्रकारचं, आज तर नुसती झाकी आहे, अजून 12 तारखेपर्यंत फार अजून आंदोलन बाकी आहे। म्हणून आज हे सर्वांच्या वतीनं तुम्हाला निवेदन कोपराला गुळ लावण्यात आलं। गोरगडी भोळ्या बाबड्या शेतकरी शेतमजूर दिनदलित माता भगिनींचं मतं घेण्यात आले, सत्तेवर बसले आणि सत्तेवर बसल्यानंतर त्यांनी दिलेले आश्वासनं त्या ठिकाणी त्यांना विसर पडली। म्हणून या ठिकाणी त्यांना जागा करण्यासाठी हे आमचं आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे। क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, बोलेगा इस दिन भाजप तेरा क्या होगा, सत्यानाश होगा। भाजपनं जे जे आश्वासन दिलं होतं मागील झालेल्या 6 महिन्यापूर्वी झालेल्या